सोलापूर शहरातील जुना घरकुल येथील सागर चौक येथे एकलदेवी घर ते अंकम घर पर्यंत नळाला दूषित पाणी पुरवठा संदर्भात तक्रारी येत होते। त्या भागातील पाण्याची पाईपलाईन तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत होता। ते आढळून आल्याने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तत्काळ त्या तक्रारीची दखल घेत त्वरित नवीन पाईपलाईन टाकण्यासंदर्भात 5 लाख निधी मंजूर करून दिले। आज महापालिका आयुक्त यांनी जुना विडी घरकुल येथे त्या परिसराची पाहणी केली। त्या भागातील पाण्याचे पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले असून त्या भागातील नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकल्याबद्दल व पाण्याची सोय केल्याबद्दल या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला। यावेळी नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, विभागीय अधिकारी रऊफ सरखाजी, कनिष्ठ अभियंता मधुसूदन पवार, प्रवीण चाका, पांडुरंग एमुल, अनिल घेणे, मधुकर उरुट व भागातील सर्व नागरिक उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेतील सन्माननीय आयुक्त साहेब, सोलापूर महानगरपालिका 2025 च्या विशेष निधीतून खास करून ज्या ज्या ठिकाणी मैला मिश्रित पाणी येत आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष आयुक्त साहेबांचं आहे। म्हणून पहिल्यांदा आयुक्त साहेबांचा विडी घरकुल भागातील नागरिकांच्या वतीने मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। अत्यंत काळं पाणी या ठिकाणी येत होतं, ते ओळखून ताबडतोब संबंधितांना आदेश दिला की या ठिकाणी लवकरात लवकर पाणी व्हायला पाहिजे, जेणेकरून या विडी घरकुल भागातील कष्टकरी वर्ग विडीवर काम करत जगतात, त्यांना चांगलं शुद्ध पाणी द्यावं असं त्यांचं एक तळमळ होतं। त्यांनी आज या ठिकाणी एक चांगलं पिण्याची पाईपलाईन करून दिले, त्याबद्दल विडी घरकुल नागरिकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करतात। आदरणीय सचिनजी ओंबाजी साहेबांचा सत्कार सतीश पुला यांनी करतील। झूम क्रमांक 2 चे विभागीय अधिकारी आमचे सरकारी साहेब यांचा सत्कार, नियंत्रण अधिकारी जवळकर साहेब यांचा सत्कार, या भागातील तसेच झूम क्रमांक 2 चे विभागीय अध्यक्ष, विभागीय अधिकारी सन्माननीय सरकारी साहेब या भागातील आमचे